तर मित्रांनो, आपण चाललो होतो कोकणात. हे आमचे डोंबे सर. डोंबे सरांनी घेतलं होतं लेलंड पडलं होतं कोकणात बंद आणि आपण चाललो होतो कोकणला. पुढं आलो, डोंबे सरांचा फोन चालू. डोंबे सर सारखं फोन चालू आणि एक हातानं स्टेअरिंग. मग तिथून पुढं आलो पंपावर डिझेल टाकलं आपल्या पिकअपमध्ये आणि चला म्हणलं. मग काय डोंबे सरांचं आणि त्यांचं काय चाललं होतं कोणास ठाऊक. ते डिझेल 3 टाकलं आणि चाललो. डोंबे सर आलं तर चावी विसरून दुसऱ्या गाडीची घरी बंद पडलेली होती गाडी कोकणात. त्यानंतर चावी बिवी घेऊन आला आमचं आबा माळवे जोडीदार आणि आम्ही तिघे चाललो. आबांचा आणि त्या दोघांचं सारखंच फोन चालू. मग काय मी बसलो, गाडी चालू आहे. चाललो होतो 80-90 आपलं. चाललो होतो पिकअपच घेऊन लेदंड आणायसाठी. लेदंड पडली होती रात्रीचे बंद. इथून पुढे दिसतोय तो वर्धनगड तर लांबनं लय भारी दिसत होता. तसंच मग आपलं निसर्गाचं वातावरण हे ते बघत चाललो होतो. ते दोघं तर काय रात्री कटवून आल्यामुळे साईडला बसलो होतं. मला म्हणलं घ्या तुम्ही गाडी. तिथून मस्तपैकी सातारा पास करून गेलो. सातारामध्ये ट्रॉफिक असल्यामुळे काही व्हिडिओ काढायचा चान्स नाही भेटला. त्याच्यामुळे म्हणलं साताराच्या बाहेर गेल्या व्हिडिओ काढूया. पुढं आलो, पुढं बघतोय तर काय भल्याच्या मोठं डोंगरच नसतं. कडचं मोठं. तिथं हायवे रोड टाप होता. मग काय राणी धरली दाबून आपण. 80-90-100 गाडी चालवत होता. आमच्या गाडीला होता स्पीड गव्हर्नर. त्याच्यामुळं गाडी काय आमची 80ला लॉक असल्यामुळे 80च्या पुढं काय जात नव्हती. फक्त गेली तर आपली वांगाटीला 100ला जायची. तसंच आपलं हळूहळू करत अक्षरशः आम्ही पोचलो. कमीत कमी 130 ते 40 किलोमीटर सिंगल रनिंग झालं होतं. तरी पण तसं सिंगल वन टाईम जाग्यावरनं बसल्यापासून 140 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी नेली होती. तिथे गेल्यानंतर गाडी चेक केली. गाडीचा होता वायरिंगचा फॉल्ट. डिझेल पण लिकेज मारत होतं थोडं. ते सगळं क्लिअर केलं. गाडी जाग्यावर चालू केली आणि जाग्यावरून गाडी चालू करून घेऊन आलो. तर हे डायरेक्ट झालं होतं नियोजन कोकणाच्या घाटाच्या खाली झालतं महाडच्या. तिथून गाडी अक्षरशः चालू करून घेऊन आलो. तोपर्यंत गाडीच काम चालू होतं. तोपर्यंत डोंबे सरासनी लागले होत्या भुका. डोंबे सरांनी जाऊन वडापाव आणले. मग काय वडापाव खाल्ले 3. आता म्हणलं झालं की चला म्हणलं आता थोडंच राहिलेलं किरकोळ काम तेवढं करून घ्यावं. सगळं चेक केलं वगैरे. गाडी चालू केली, फिटिंग केलं आणि तिथून तोपर्यंत आमचा आबा म्हणायचं मिस्त्री गाडीला काय अडचण नाही येणार ना. आबासनी म्हणलं नाही काय चला जाऊ. तिथून आलो सातारमध्ये. आता ही महिना पुढं लावली पार्किंग चालू करून. हायवेला गाडी उभा केली होती. डोंबे सरांचं मधनंच काही तर राहिले. ते डोंबे सर गेला नाही. डोंबे सर घेऊन आले ना. आम्ही परत झालो पुढे रवाना. तर असा हा आमचा प्रवास झाला. हे बघा मॅपचं लोकेशन. ओके, धन्यवाद.